नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 26 फेब्रुवारी 2026. शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होऊन आपल्याला करमाळा या ठिकाणी काळ्या तुरीला 8,500 रुपयाचा दर मिळालेला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या काय मिळत आहे तुरीला बाजारभाव पहा मित्रांनो. वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण विनंती आहे की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे व्हिडिओ असेच पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आलेली आहे करमाळा. आवक आलेली आहे काळ्या तुरीला 1 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 8,500 रुपये, सर्वसाधारण दरम्याला 8,500 रुपये, तर जास्तीचा दरसुद्धा 8,500 रुपये मिळालेला आहे. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे गंगापूर. काळ्या तुरीला आवक आलेली आहे 11 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये, सर्वसाधारण दरम्याला 8,150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,175 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती लातूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 1,888 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,331 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना. आवक आलेली आहे लाल तुरीला 1,092 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,087 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,087 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 3,331 क्विंटलची. कमीत कमी अकोल्याला तुरीला दर मिळालेला आहे 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,045 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,280 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 10,503 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,599 रुपये, तर जास्तीचा सुद्धा दर मिळाला 7,999 म्हणजे 8,000 रुपयाचा. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मालेगाव. आवक आलेली आहे लाल तुरीला 95 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,112 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,200 रुपये. मित्रांनो, अशा दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.